आज त्याचं हनन करण्याचं जे पाप हे राज्य सरकार एका अशिक्षित अडाणचोट माणसाच्या दबावाखाली करतोय, त्याचं संरक्षण करण्यासाठी या उन्हातानामध्ये या विदर्भातील आपण जे ओबीसीचे सुजाण नागरिक आलेला आहात, आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। खऱ्या अर्थानं या सभेची सुरुवात करताना आज आपण ज्याच्यासाठी जमलोय त्या 2 सप्टेंबरचा जो काळा जी.आर. आहे, आपल्या संविधानिक, आपल्या शैक्षणिक, आपल्या राजकीय, आपल्या सरकारी नोकरीतील प्रतिनिधित्वाचं दिवसा ढवळ्या हरण करणारा हा 2 सप्टेंबरचा जी.आर. हे रद्द करण्यासाठी आपण सगळे आलेले आहात। आपण उन्हातान्हात बसला याची जाणीव आहे। मला सर्वप्रथम आपणा सर्वांना एक विनंती करायची आहे, या 2 सप्टेंबरच्या जी.आर. मुळे व्यथित होऊन, निराश होऊन, नाराज होऊन ज्या आपल्या ओबीसी बांधवांनी आपल्या जीवनाचा त्याग केलेला आहे, ऑडिओ वाजायला माझी विनंती आहे, ते माईक मध्ये ग्रॅब होत नाही आवाज। कृपया यांना हे जे रिपोर्टर्स आहेत, फोटोग्राफर्स आहेत, व्हिडिओग्राफर यांच्यापर्यंत माईक आवाज पोहोचला पाहिजे असं करा प्लीज। ज्या आपल्या ओबीसी बांधवांनी जीवनाचा त्याग केलेला आहे त्यांना आपण श्रद्धांजली वाहिली पाहिजे। त्यांची मी नावं घेतो: भरत महादेव कराड, निवृत्ती यादव, गोरख देवडकर, नारायण दराडे, भालचंद्र केकान, कांचन सानप, आत्माराम मौजे, राहुल पटंगे, विजय बोचरे, अशा आपल्या आतापर्यंत जवळ 12 ते 13 बांधवांनी आत्महत्या केली, तरी ह्या सरकारला अजून जाग आलेली नाही। आपल्या जीवाची आहुती त्यांना पाहिजे। पण आता बांधवांनो, इथनं पुढं आपल्या संसार उघडावर पाडू नका, एवढी नम्र विनंती आहे। आता मी मुद्द्यावर येतो की आपण ज्यासाठी इथं आलेलो आहोत, 2 सप्टेंबरचा जी.आर. 2 सप्टेंबरचा जी.आर. म्हणजे नक्की काय त्या 2 सप्टेंबरच्या जी.आर. मध्ये? तर आपण ओबीसी कशावरनं म्हणून घेतो, आपण ओबीसी वर्गात कसं येतो, आपण एससी आहे, आपण एसटी आहे, हे समजतं कसं? तर हे आपल्याला समजतं जात दाखल्यांवरून। आपल्याला आपली जात समजती ती आपल्या जातीच्या दाखल्यावरून। आणि या भारतामध्ये जर आपल्याला कलम 340, 341, 342, 15(4), 16(4) चा जर लाभ घ्यायचा असेल, राजकीय जे आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थातलं, त्याचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असतो तर आपल्याला आपण कोणत्या प्रवर्गामध्ये हे आपल्याला समजावं लागतं आणि त्यासाठी आपल्याला जात दाखला हा गरजेचा असतो। आता मित्रांनो, ह्याच जात दाखले देण्याचा कायदा केलेला आहे। एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी यांचे जातीचे दाखले द्यायचा आणि व्हॅलिडिटी द्यायचा एक कायदा आहे 2000 सालचा। त्यानंतर याच्या संदर्भामध्ये एक नियमावली केलेली आहे 2012 सालची। एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटीचे जातीचे दाखले देण्यासाठी आणि स्क्रुटिनी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट देण्यासाठी साऊंड वाले मागे आवाज जात नाहीये, नियमावली बनवलेली आहे 2012 सालची। आणि आता ह्या सरकारने या मनोज जरांगेच्या दबावाला बळी पडून या नियमावलीमध्ये, या कायद्यामध्ये काही शब्दांची सुधारणा करायला लावली। तो तिथं मुंबईला आला, मुंबईला हौदच घातला आणि मग तो 2 सप्टेंबर 2025 ला तो शासन निर्णय काढला। त्याच्यात काय आहे तर या शासन निर्णयामध्ये काय सांगितलंय, मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार याची नियमावली विहित करण्यासाठी। आता गंमत बघा,
ज्या जातीचा उल्लेख ओबीसीच्या यादीतच नाहीये. ऑडिओ ऑडिओ कॅमेऱ्याला पोहोचत नाहीये, प्लीज. हॅलो, ऑडिओ केबल पाहिजे त्यांना. ऑडिओ केबल द्यायला सांगा. आणि मागे आवाज पण जात नाहीये, प्लीज. जात आहे. तर या कायद्यामध्ये यांनी काय टाकलंय की ज्याच्याकडं कुणबी दाखल्याच्या संबंधात त्याच्या वडिलाचा, त्याच्या आजोबाचा, त्याच्या चुलत्याचा, त्याच्या पंजोबाचा कोणताही कुणबी असल्याचा पुरावा नाहीये, तो त्या गावात राहत होता याचा पुरावा नाहीये, तर असा ज्याच्याकडे पुरावा नसेल तर त्यांनी ऍफिडेव्हिट द्यायचं की माझा आजोबा पंजोबा ह्या मराठवाड्यातल्या गावामध्ये 1967 पूर्वी शेती करत होता, बटाईने शेती करत होता, म्हणजे त्याचा रहिवाशाचा पुरावा ग्राह्य धरला जाईल. त्याच्या पुढे आणखीन काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्या पुढे असं आहे, जर मला माझ्या जातीचा दाखला काढायचा आहे कुणबीचा आणि माझ्या आजोबाचा पंजोबाचा कोणताही महसूलचा पुरावा नाही, तर काय करायचं? तर या सरकारने या 2 सप्टेंबरच्या GR मध्ये असं टाकलंय की तुमच्याकडे कुणबी दाखल्या संदर्भात कोणते पुरावे नसतील तर तुमच्या गावातला, तुमच्या नातेसंबंधातला, तुमच्या कुळातला एखादा कुणबी असेल त्याला धरून आणा, त्याच्याकडून एक ऍफिडेव्हिट घ्या. आणि तो काय ऍफिडेव्हिट देणार? तर तो असा ऍफिडेव्हिट देणार की हा अर्जदार माझ्या नातेसंबंधातला आहे, हा अर्जदार माझ्या कुळातला आहे आणि मी कुणबी आहे म्हणून ह्याला कुणबी सर्टिफिकेट द्या. असा उद्योग 2 सप्टेंबरला या जरांगेला फक्त मुंबईतनं बाहेर घालवण्यासाठी या सरकारने केलाय. याचा आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे. एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये असे तुम्ही ढोबळ शब्द टाकताय. नातेसंबंध आपण आता शिकलेलं सवरलेलो आहे. हे नातेसंबंध जातीमध्ये फक्त होतात का? आंतरजातीय नातेसंबंध होतात, इंटरकास्ट मॅरेज होतात, धर्मामध्ये नातेसंबंध होतात. हे नातेसंबंधाची व्याख्या कोणत्या कायद्यात आहे? वडेट्टीवार साहेब, आपण सह्याद्रीला आपण तिथं बैठकीला गेलो होतो आणि आपण सांगितलं की नातेसंबंधाची व्याख्या कुठंच नाहीये, कुळाची व्याख्या कुठंच नाहीये. आपले मुख्यमंत्री महोदय म्हणतात, फडणवीस साहेब तुम्ही म्हणता की 2000च्या कायद्यामध्ये नातेसंबंधाची व्याख्या आहे, 2012च्या त्या नियमावलीमध्ये कुळाची व्याख्या आहे. अहो आम्हाला फक्त दाखवा, आम्ही पण काय अडाणी सुडाणी नाहीये, आम्ही पण शिकलेलो आहे. येड्यात काढायचं काहीतरी आणि वरती कारण काय द्यायचं? तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, कोर्टात आहे, आम्हाला याच्यात बदल करता येत नाही. अहो एवढे पण आम्ही अडाणी नाही, आम्ही पण शिकलोय. कोर्टात याच्या विरोधात आम्ही गेलेलो आहे, कोर्टात याच्या विरोधामध्ये आम्ही गेलेलो आहे. त्यामुळं जर तुमची जर इच्छा असेल ना बदलायची तर बदला ना, तिथं द्या ना प्रतिज्ञापत्र. आम्हाला त्या दिवशी सह्याद्रीवर म्हणतात की आमचा ऍफिडेव्हिट तयार आहे. मंगेशजी ऍफिडेव्हिट बघा आणि त्यानंतर मग तुम्ही ठरवा. अहो तुमचे ऍफिडेव्हिट देऊन टाका ना उद्याच्या उद्या कोर्टात, कशाला 4 आठवड्याचा वेळ घेतला? आता बांधवांनो, या कुणबी संदर्भात हे कुणबी झेंगट आलं कसं ते थोडंसं मी 5 मिनिटांमध्ये सांगतो. हे कुणबी प्रकरण चालू कसं झालं? 2002 साली एक खत्री कमिशन होतं. त्या खत्री कमिशनकडे काही जणांनी काय केलं? अर्ज केले की जे कुणबी कोकणातले आणि विदर्भातले त्या कुणब्यांच्या महसूल पुराव्यावर चुकून मराठा कुणबी लागले किंवा कुणबी मराठा लागले आणि त्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र मिळत नाही. मग ह्या आयोगाने काय केलं? सरकारला एक अहवाल दिला की असं ज्या कुणब्यांच्या महसूल नोंदीवर आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यात यावे. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की सरसकट कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही. परंतु यांनी त्याचा चुकीचा अर्थ घेतला आणि 1 जून 2004ला तो याच्या आधीचा काळा GR तेव्हा आला आणि तेव्हापासून घरघर लागली ओबीसी आरक्षणाला. ती आतापर्यंत छोट्या यांनी आपल्या त्या ह्याच्यात पाणी घुसत होतं आणि आता 2 सप्टेंबरला सरकारने दिवसा ढवळ्या दरोडा टाकलाय, एक्सप्रेस हायवे काढून दिला. नातेसंबंधातल्या कुळातल्या ज्याला पाहिजे त्याला कुणबी सर्टिफिकेट
यांनी आपला एक ग्रामपंचायत सदस्य, एक सरपंच, एक जिल्हा परिषद सदस्य कोणी होणार नाही. आपल्या मुलांच्या शिक्षणाची दारं, आरक्षणाची दारं बंद होऊन जातील. त्यासाठी बंधूंनो, आपल्याला लढावं लागेल. आपण लढतोय. भुजबळ साहेब आवाज उठवतात तर त्यांना म्हणतात त्यांनी संविधानाची शपथ खाल्ली. हे असं कसं करतात? मग या जरांगेच्या आझाद मैदानावर तिथं ते अंबादास दानवे, तिथं ते सोळंके, तिथं ते पंडित, तिथं ते क्षीरसागर, सुप्रिया सुळे, अहो रांग लागती, पाठ थोपटून घेतात. काल परवा ते महसूल मंत्री विखे पाटील जरांगेची शाल त्याच्या अंगावर शाल टाकून त्याचं हे केलं आणि म्हणतात काय, तुमच्या आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला होता का? आणि तुम्ही आता आमच्या आरक्षणाला विरोध का करता? अरे आरक्षण म्हणजे तुमच्यापासून संरक्षणासाठीच आरक्षण आहे ना आम्हाला. तुम्ही पाटील 170 आमदार तुमचे, 28 खासदार तुमचे, उपमुख्यमंत्री 2-2 तुमचे, कॅबिनेट मिनिस्टर तुमचे, केंद्रीय मिनिस्टर तुमचे, आणि तुम्ही म्हणताय आम्हाला आरक्षण पाहिजे. ते जरांगे म्हणतात गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या, गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या. अहो या केंद्र सरकारने भारतामध्ये अशा ज्या प्रस्थापित जाती आहे, ज्या क्षत्रिय जाती आहे, जे सत्ताधारी समाज आहेत, त्यांच्यासाठी, त्यांच्यातल्या गरिबांच्या लेकरासाठी 103वी घटना दुरुस्ती केली. संविधानाला आतापर्यंत आर्थिक निकषावर आरक्षण कधी अभिप्रेत नव्हतं, पण भाजप सरकारने केलं. चला चांगली गोष्ट आहे. मग तुम्हाला 15(6) आणि 16(6) प्रमाणे जर शिक्षणात नोकरीमध्ये ईडब्ल्यूएस द्वारा आरक्षण मिळलं तर तुमच्या आता कार्य तुम्हाला ते खावत नाही. आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये तुम्ही माती कालवायला येता. त्यामुळं आपल्या संविधानिक अधिकारांचं रक्षण करणं हे आपली परम कर्तव्य आहे. आणि बंधूंनो, इथं मी प्राकर्षाने एक गोष्ट सांगेल. भुजबळ साहेब असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वडेट्टीवार साहेब असतील, आज त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द पणाला लावलेली आहे. तर त्यांना खरं आपण साथ दिली पाहिजे. कारण की एवढं सोपं नसतं प्रस्थापितांच्या पक्षामध्ये राहून एवढी महत्वाची भूमिका घेणं. त्यामुळं आता करो या मरोची लढाई आहे, ही त्यांच्या प्रस्थापितांच्या वर्चस्वाची लढाई आहे, पण ही ओबीसींच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे आपल्याला आता एक नारा इथनं द्यावा लागेल, मराठाओं से बैर नहीं, मराठाओं से बैर नहीं, पर जरांगे तेरी खैर नहीं, जरांगे तेरी खैर नहीं. धन्यवाद. जय ओबीसी, जय भीम. यानंतर लगेच एक या जे 6-7 जिल्ह्यातले काही मंडळी आलेली आहे जवळचीच, तरी खूप मेहनत घेतलेली आहे लोक आणण्यासाठी. मी फक्त 1 मिनिट त्यांना यासाठी देतोय, त्यापैकी कोणीच बोलणार नाहीये. त्यांना फक्त स्टेजवर येऊन त्यांचे हात वर करून आम्ही त्यांचं स्वागत करू. काही जे मंडळी भंडारा गोंदियावरून आलेली आहे, चंद्रपूर, यवतमाळची मंडळी असेल, प्लीज एक जण या 1 मिनिटासाठी फक्त प्लीज. गडचिरोली, चंद्रपूरची असतील क्या? इथेच 1 मिनिटासाठी फक्त ते बोलणार होते. त्यांचा वेळ आपण वेळ वाचतो. अनिल भाऊ या, खेमेंद्र कटरेची, बबलू कटरे साहेब, उमेश भाऊ 1 मिनिटासाठी फक्त आहे. या काही मंडळी इकडून या. ही सामाजिक मंडळी आहे. या मंडळीने मागील 14-15 वर्षापासून ही जी काही ओबीसीची ज्योत आहे तेवत ठेवलेली आहे. मंडल कमिशनसाठी लढलेले बरेच लोक मला आज मोर्चात दिसले, त्यापैकीच अनेक लोक त्यांच्या नंतरच्या पिढीतली सुद्धा ही जे लोक आहेत, ही भंडारा गोंदिया असेल, चंद्रपूर, गडचिरोली असेल, यवतमाळ आहे, वर्धा आहे, आणि समोर पण अकोला, अमरावती, पूर्ण विदर्भ आणि महाराष्ट्रभरातून रत्नागिरीपासून इथे लोक आलेले आहेत. ही जी सामाजिक मंडळी आहे, ज्या मंडळींमुळे लोकांचं मोबिलायझेशन, लोकांना जे काही आपण मार्गदर्शन करतो हे होऊ शकते, ही अशी मंडळी आहे. धन्यवाद मित्रांनो. आता लगेच भूषण कर्डिले साहेब 2 ते 3 मिनिटांमध्ये महत्वाची भूमिका विशद करतील. आजच्या सकल ओबीसी मोर्चाचं आजचं आयोजन महाराष्ट्राच्या परिवर्तनाची नांदी आहे. कारण एवढा जबरदस्त मोर्चा आजपर्यंत नागपूरनं कधी पाहिला नाही. तो मोर्चा आपले संघर्ष योद्धा सन्माननीय विजयजी वडेट्टीवार
यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी घडला आणि मी विजय वडेट्टीवार साहेबांना सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं तुम्ही संघर्ष योद्धा आहात. कारण एखाद्या पार्टीमध्ये राहून एखादी भूमिका घेऊन ती भूमिका मांडून लोकांमध्ये चालणं तितकं सोपं नाही. बऱ्याच जणांना कातडी बचावचं धोरण पाहतो आम्ही आणि कातडी बचाव करणारे नेते आम्ही पाहतो जे मतांसाठी पुढे येतात, पण ज्यांच्या मतावर निवडून येतात त्यांना मात्र नंतर कचऱ्यात फेकून देतात. ओबीसी इथून पुढे सहन करणार नाही. ही भूमिका इथून पुढे आपल्याला घ्यायची आहे. जो नेता ओबीसीचं संरक्षण करेल, जो पक्ष ओबीसीच्या आरक्षणाचं रक्षण करेल तो आमचा पक्ष असेल, तो आमचा नेता असेल. या ठिकाणी आम्ही पक्षातीत आहोत. ना आम्ही काँग्रेसचे आहोत, ना आम्ही भाजपचे आहोत, ना आणखी कोणत्या पक्षाचे आहोत. आमचा एकच पक्ष आहे, तो म्हणजे ओबीसीचा पक्ष आहे आणि आम्ही आमच्या ओबीसीच्या हक्कासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आज या ठिकाणी बोलत असताना मी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा राज्याच्या शीर्ष संघटनेचा महासचिव डॉक्टर भूषण कर्डिले आज मोठ्या ताकदीने या गोष्टीला सांगतो की विजूभाऊ, आवाज दिल्यानंतर सिंधुदुर्गापासून आम्ही आवाजच असा दिला होता, चांदा टू बांदा 2 सप्टेंबरच्या GR केला ओबीसीचा बांधा आणि हा ओबीसीचा बांधा कसा मोडून काढता येईल याच्यासाठी हा समाज पेटून नागपूरमध्ये त्या ठिकाणी पोहोचला. हे तुमचं यश आहे, कारण तुम्ही ती ताकद लावण्याचं काम केलेलं आहे. अरे अशा पुढारी जेव्हा पुढे येतील आणि पक्षाचे जोडे बाजूला ठेवून पक्षातीत मोर्चा काढतील, ती भूमिका आम्ही घेतली पाहिजे. अरे आमच्यावर अन्याय होतो मंगेशजी, तुम्ही खूप सांगितलं, अगदी बरोबर सांगितलं, पण आमच्यावर अन्याय कसा होतो. अरे एखाद्याला देताना तुम्ही किती द्यायचे. अरे अण्णासाहेब पाटील महामंडळ काढलं, त्या अण्णासाहेब महामंडळाला त्या ठिकाणी 12,591 कोटी रुपये दिले. 12,591 कोटीचं कर्ज वितरण केलं, 1268 कोटीचं बीज भांडवल भरलं. अरे तुम्ही कोणत्या योजना चालू केल्या, त्या योजना चालू करून आतापर्यंत समाजाला 20 ते 25 हजार कोटीचं त्या ठिकाणी अनुदान दिलं. आमच्या ओबीसीच्या वाट्याला काय आलं. ज्या दिवसापासून ओबीसी आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं आजपर्यंत ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळाला 1500 कोटीपेक्षा जास्त गोष्ट मिळत नाही. ज्या वेळेला आमच्या महाज्योतीचा प्रश्न येतो त्यावेळेला महाराष्ट्र सरकारचं बजेट कोलमडतं आणि ज्या वेळेला सारथीचा विचार येतो तेव्हा ते बजेट कोलमडत नाही. फायनान्स डिपार्टमेंट मात्र भरभरून वाहतं. हा अन्याय का. अरे आम्ही आतापर्यंत गुलामी करत पुढे आलो. आमचे लेकरं शिकायला लागले. अरे 1950 साली आम्ही संविधान स्वीकारलं आणि संविधान स्वीकारल्यानंतर ह्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याचा आम्ही त्या ठिकाणी विचार केला. आम्ही विचार करत पुढे आलो. आमच्या ओबीसीच्या वाट्याला 50 साली आरक्षण आलं नाही. त्यावेळेला काका कालेलकर समिती झाली, नंतर मंडल आयोग आला आणि व्हीपी सिंगांना स्वतःचं सरकार जाता जाता वाचवायचं याच्यासाठी व्हीपी सिंगांनी मंडल आयोगाची त्या ठिकाणी फक्त एक अर्धी शिफारस मंजूर केली आणि ही शिफारस मंजूर करून आम्हाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण त्या ठिकाणी दिलं. 19 पैकी अर्ध्या शिफारशीच्या आम्ही लाभार्थी झालो. 1994 मध्ये या महाराष्ट्रामध्ये आरक्षण सुरू झालं ओबीसीचं. आज उन्हापुरा 2024 ओलांडतोय, 30 वर्ष सुद्धा झाले नाही आणि आमच्या ओबीसीच्या आरक्षणाचा गळा घोटायचं काम त्या ठिकाणी होतं. ही गोष्ट बरोबर नाही. तुम्ही घ्या, त्यांना जे द्यायचं ते द्या, पण आमच्यामध्ये देऊ नका. जास्तीचं आरक्षण द्या. तामिळनाडूच्या धर्तीवर जा, नाही तर तेलंगणाच्या धर्तीवर जा, तिथे 69% आरक्षण आहे. 69 आरक्षण टक्के द्या त्यांना, पण आमच्या 30%ला धक्का लावू नका आणि आमच्यामध्ये फूट पाडण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी करू नका. ही भूमिका आपण खरं तर घेतली पाहिजे. कारण आज आपल्याला आवाज हा दाखवला पाहिजे. जो बोलतो त्याच ठिकाणी नागपूरमध्ये म्हटलं होतं, जो बोलतो त्याचं गवत विकतं आणि जो बोलत नाही त्याचा बन्सी गहू विकला जात नाही. म्हणून आपण आपला आवाज बुलंद केला पाहिजे आणि हा बुलंद आवाज इथून पुढे चालू राहिला पाहिजे. आमची मागणी आहे. काय मागणी आहे. 1931 साली ब्रिटिशांनी जेव्हा जनगणना केली त्यावेळेस जर ओबीसी 52% होते आणि जर भारताची लोकसंख्या 40 कोटी होती तर आज भारताची लोकसंख्या 150 कोटी झाली आणि 150 कोटीच्या भारतामध्ये आज आम्ही बांठ्या कमिशन सांगता की तुम्ही 38% आहात. अरे आम्ही जर 52% होतो तर 52%च्या ऐवजी आज आम्ही 38%वर आलो. आमची जनगणना तुम्ही नावाच्या साधारी करतात.
आमची मूळ मागणी आहे की देशाची जनगणना जातनिहाय झाली पाहिजे आणि त्यासाठी 2027चा मुहूर्त लागता कामा नये. जो मुहूर्त आहे तो आत्ताच करावा आणि ज्याची जेवढी संख्या भारी उसकी उतनी साझेदारी या तत्वावर काम करावं आणि ओबीसीच्या हक्काचं रक्षण करावं. अजून बऱ्याच वक्ते बोलणार असल्यामुळं या ठिकाणी आटपता घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी. विलास काडे काही सूचना करणार आहेत फक्त 1 मिनिटासाठी लवकर. उपस्थित सर्व भावांनो, हा GR या ठिकाणी आहे. आम्ही जेव्हा जात सर्टिफिकेट काढतो तेव्हा आम्हाला तहसीलमध्ये जावं लागतं. आम्हाला IAS लेवलचा अधिकारी असतो आणि यांच्यासाठी हे 3 अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, यांनी शपथपत्र निर्माण केलं आहे. तेवढं वाचतो आणि थांबतो. कुणबी जातीचा दाखला मिळण्यासाठी नातेसंबंधातील कुळातील व्यक्तीचे प्रमाणपत्र. मी श्री श्रेजूळ अण्णासाहेब रामभाऊ, वय 30 वर्ष, व्यवसाय शेती, माजलगाव, जिल्हा बीड. शपथपत्राद्वारे शपथपत्र सांगतो की मी वरील ठिकाणचा रहिवासी आहे. मी कुणबी जातीचा आहे आणि माझ्याकडे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे. अर्जदार माझा भाऊ खरात अडगाव बीड. हे माझे चुलत 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 चुलते असून स्पष्ट लिहिलेलं याच्यात चुलत 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 चुलते असून त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि हे नोटरी केली. अरे राज्य सरकार, आम्हाला काय समजता तुम्ही? भावांनो, आम्हाला या पद्धतीनं हे 3 कोटी लोक जर आमच्या घरात आले, यांची संख्या जास्त नाहीये, त्यामुळे या GRचा निषेध आम्ही केला पाहिजे. आणि आमच्यातले जे देवतितूर या GRचं समर्थन करतात ना, अरे तरक्की की फसल हम भी काट लेते, थोडेसे तलवे यदि हम चाट लेते. तुम तलवे चाटने वाले हो, इसलिए GR का समर्थन करते हो. त्यांचा मी निषेध करतो. जय ओबीसी. आपल्यामध्ये या GRचा विरोध करणारे सगळे बसलेले आहेत आणि या GRचा विरोध करतेवेळी एक उपोषणकर्ते आपल्यामध्ये आलेले आहेत. फक्त त्यांचा हात वर करून त्यांचा आपण एक सत्कार करू, टाळ्या वाजवून. अमरावती जिल्ह्यातून तुषार वाढणकर प्लीज. येस, महादेव जानकर साहेब 1-2 मिनिटांमध्ये विषद करतो. हो 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 महादेव जानकर साहेब ओबीसी नेते आणि लढवय्ये नेते आपल्यामध्ये आहेत. महादेव जानकर साहेब बोलतो. मी प्रथम अभिनंदन करतो विजय वडेट्टीवारचं की त्यांनी मोर्चा केलेला आहे. सर्वांनी एकत्र या आणि त्यांच्या पाठीमागे उभा राहावा, एवढीच विनंती. धोंडे, मनोहर धोंडे साहेब, शिवा संघटनेचे लिंगायत समाजाचे धोंडे साहेब, मनोहर धोंडे साहेब. केबलची व्यवस्था अजून झालेली नाही. कृपया साऊंडवाले, ऑडिओवाले ते त्यांना कमीत कमी पोडियम मध्ये घ्या. केबलची व्यवस्था. सर तुम आगे बढ़ो. अरे भाऊ, धोंडे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. सकल ओबीसी समाजाच्या या प्रचंड मोर्चामध्ये नेतृत्व करणारे विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय विजयभाऊ वडेट्टीवार, उपस्थित असलेले सर्वच ओबीसीचे नेते, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, माजी आमदार, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि सर्वच ओबीसी बंधू आणि भगिनींनो, मी पहिल्यांदा तुमच्या एकजुटीचं या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो. आपण आपल्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मित्रहो, 2 सप्टेंबर 2025 ला महाराष्ट्र सरकारने मुंबईच्या आझाद मैदानावर लोकशाहीचा, मी ओबीसीचा तर म्हणेलच, पण लोकशाहीचा गळा घोटून झुंडशाही पुढे गुडघे टेकलेलं उभ्या महाराष्ट्रानं आणि देशानं बघितलं. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण ज्यांना मिळालेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये एकूण 861 जाती आहेत. या मोठ्या संख्येनं असणाऱ्या वर्गावर अन्याय करून गेल्या काही दिवसामध्ये प्रस्थापित मराठा समाज
ओबीसीचं आरक्षण छिनून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी फक्त 2च मुद्दे सांगणार आहे, कारण वक्ते जास्त आहेत, मोजकं बोलण्याची आवश्यकता आहे. मित्र हो, ओबीसीचं आरक्षण देताना जरांगे पाटलाच्या किंवा त्यांच्या मागण्या कशा बदलल्या या महाराष्ट्राच्या समोर आहेत. उल्लेख केला जातोय, कदाचित विजय भाऊला ते बोलता येणार नाही, मी सांगितलं पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण मागत असताना मराठा समाजाने अगोदर विचार करण्याची आवश्यकता होती. हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काकासाहेब कालेलकर आयोगापासून बीपी मंडल आयोगापासून त्या आताच्या सुक्रे आयोगापर्यंत किंवा व्ही.डी. देशमुख समितीपासून जेवढ्या समित्या आल्या तेवढ्या समित्यांनी सगळ्यांनी मराठा आणि कुणबी वेगळे आहेत आणि मराठा समाज सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला नाही. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येणार नाही असे स्पष्ट अहवाल दिलेले आहेत. त्यातले 2 राज्याच्या अहवालाचा मी उल्लेख करेन. खास करून बापट आयोग 2008 ला जो अहवाल क्रमांक 47 दिला बापट आयोगाचा, त्या आयोगाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय मराठा आणि कुणबी वेगळे आहेत आणि मराठांना ओबीसी आरक्षण देता येत ऑडिओ वाले नाही. भाऊ, काय ऑडिओ फरक आहे? अजून पोहोचलेला नाहीये. काय फरक आहे मराठा आणि ऑडिओ ओबीसी पुरवा. मध्ये? आपण लक्षात घेतला पाहिजे. मी आपल्याला लक्षात आणून देईल, कुणबी कोणाला म्हणतात. काकासाहेब कालेलकर आयोगापासून व्ही.डी. देशमुख कमिटीपासून कुणबी ओबीसी मध्ये आहेत. कोण आहेत कुणबी? शेतामध्ये कुळवाडी करणारा म्हणजे कुणबी आहे, कुणबी करणारा म्हणजे कुणबी आहे. आणि कुणबी करणाऱ्याचा हत्यार काय? विळा आहे, विळा. आणि मराठा समाजाचा हत्यार काय? क्षत्रिय समाज म्हणून या मराठा समाजाचा हत्यार आहे तलवार. तलवारीला धार कुणीकडून असते आपल्याला माहिती आहे. आणि कुळवाडी असणाऱ्या कुणबीच्या विळ्याची धार आतून असते. जे गोरगरिबाचं पोट भरायला धान्य कापून ते धान्य निर्माण करतंय त्याला कुणबी म्हणतात. आणि मराठा कोणाला म्हणतात? जे दुसऱ्याच्या मुंडक्यावर तलवारी ठेवतात त्यांना मराठा म्हणतात. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये विजय भाऊ वडेट्टीवार, आपण महाराष्ट्रातल्या ओबीसीचं नेतृत्व करा. अख्खा महाराष्ट्र 55% 56% असलेला समाज तुमच्या पाठीमागं आम्ही सर्वजण उभा केल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास आजच्या प्रसंगी देतो. आणि जास्तीचं न बोलता थांबतो. जय हिंद, जय ओबीसी, जय शिवा. त्यानंतर रवींद्र दरेकर साहेब आपले जे काही संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांचे फक्त नावं घेतील. आणि या ठिकाणी हा जो एवढा भव्य मोर्चा आज यशस्वी होत आहे त्याच्यामध्ये अनेकांचे हात त्या पाठीशी आहेत. मी या ठिकाणी उल्लेख करेन ॲडव्होकेट मंगेश ससाने, अरुण खरमोटे, संजय बापू विपुते, राजेंद्र राख, मनोहर धोंडे, सुशीला मोराळे, लक्ष्मण हाके, भूषण कर्डिले, मंजुनाना शेलार, आदरणीय महादेव जानकर साहेब, अविनाश चव्हाण, राजेश राठोड, गजूनाना शेलार, उद्धव पवार, विजय चव्हाण, नितीन चव्हाण, सुरेश पवार, साधना राठोड, दादा मुंडे, कल्याण काळे, ॲडव्होकेट संजय काळबांडे, अशोक जयसिंगपुरे, राजाराम पाटील, अभयराव कल्लावार, चंद्रपूरचे सन्माननीय दिनेश चोखारे, सन्माननीय खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले साहेब, नंदूभाऊ नागरकर, संतोष भाऊ रावत, गोपाळ अमृतकर, अनिल खनके, डॉक्टर संजय घाटे, अनिल डहाके, डॉक्टर दिलीप कांबळे, उमाकांत धांडे, सूर्यकांत खनके, खेमराज तिडके, मोंटू पिलारे, रमाकांत लोथे, स्वप्नील कावळे, संदीप भाऊ गड्डमवार, दिनेश चिटनूरवार, विवेक खुटेमाटे, नितीन गोहने, राजू रेड्डी, करीमभाई, कुणाल गाडगे, घनश्याम मुलचंदानी, नागपूरवरून माजी गृहमंत्री सन्माननीय अनिल देशमुख साहेब, सन्माननीय सुनील केदार साहेब, खासदार श्याम बर्वे साहेब, आमदार विकासभाऊ ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, श्री अतुल लोंढे, श्री संजयजी मेश्राम, राजेंद्र मोळक साहेब, प्रफुल्ल भाऊ गुडदे पाटील, अतुल भाऊ गुडदे पाटील, किशोर भाऊ कनेरे, नरेंद्र जिचकर, सुरेश भाऊ भोयर, अवंतिकाताई लेकुरवाळे, कुंदाताई राऊत, अश्विन बैस, याज्ञवल्के जिचकर, प्रकाश वसू,
ॲडव्होकेट अंजली साळवे, अशोक काकडे, पुरुषोत्तम शहाणे, राजेश काकडे, गिरीश भाऊ पांडव, जानराव केदार, सुषमाताई भट. भंडारा प्रशांत भाऊ पडोळे, खासदार साहेब मुकुंद साखरकर, सदानंद इल्मे, वैरागडे गुरुजी, बाळकृष्ण सार्वे, गोपाल सेलोकर, रमेश शहारे. यवतमाळ सन्माननीय माणिकराव ठाकरे साहेब, सन्माननीय आमदार बाळासाहेब मांगुळकरजी, विलासराव काळे, ज्ञानेश्वर गोरे, ज्ञानेश्वर रायमल, आशिष कुळसंगे, प्रदीप वदाफळे, मोहन हरडे गुरुजी. गडचिरोली आमदार रामदास मसराम साहेब, मान्य सुरेश भांडेकर, मान्य महेंद्र ब्राह्मणवाडे, मान्य प्रभाकर वासेकर, धनपाल मिसार गुरुजी, लोकमन बर्डे, परशुराम टिकले, मनोहर पाटील पोरेटी, पंकज गुड्डेवार. गोंदिया माननीय बबलू कटरे, खेमेंद्र कटरे, अमर वराडे, सुनील पटले, भेलावे. वर्धा मान्य शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, अभय भेंडे, अतुल वांदिले, प्राध्यापक नितेश कराळे. झालं. सामाजिक संघटनामध्ये सन्मान्य प्रकाश अण्णा शेंडगे, मनोहर धोंडे, अविनाश चव्हाण, धनराज गुट्टे, मंगेश ससाने, भूषण कर्डिले, रामदास तडस, अरुण खरमाटे, संजय विभूते, राजेंद्र राख, लक्ष्मणजी हाके, विठ्ठल तळेकर, कल्याण दळेजी, आबासाहेब वाघमारे. ओके. संदीप गिरे चंद्रपूर. या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की 2 सप्टेंबरचा काळा GR झाल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये ज्या माणसानं पहिली लढाईचा एल्गार पुकारला आणि आज हा जो ओबीसीचा जनमोर्चा या ठिकाणी दिसत आहे, त्याच्यासाठी गेल्या 8 दिवसापासून जो माणूस रात्रंदिवस झोपला नाही, त्या माणसाचं नाव आहे विजय वडेट्टीवार. आपण सगळ्यांनी विजय वडेट्टीवारांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि मी इथं त्यांच्यासाठी म्हणेन, ये सर फिरो का कारवा है और रात कत्ल की, ये सर फिरो का कारवा है और रात कत्ल की, मेरी तरह तबाह हो सको तो साथ चलो. सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेब. आणि या ठिकाणी आदर उमेश कोराम साहेबांसाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण त्यांनी एक चांगला समन्वय या ठिकाणी केला. आता मी विनंती करतो सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेबांना. आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब, दिलदार, बहादर आणि ओबीसी नेते माननीय विजय वडेट्टीवार साहेब पहिल्या दिवसापासून ओबीसीचं नेतृत्व स्वीकारून पूर्ण महाराष्ट्रभरात या GRचा विरोध करत आज इथे एक मोठा लाखाचा मोर्चा नागपूरमध्ये होत आहे. माननीय विजय वडेट्टीवार साहेब, स्टेज मदत घ्यायला सांगतात. स्टेज मदत घ्यायचं. हे जाईल का? जाईल. सगळं कव्हर होतो. बस 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 राहू दे. जय ओबीसी. रयतेचे राजे, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, या सर्व महापुरुषांना, महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. 374 जातींनी त्या खुर्चीवर बसवलं, त्यांचा विसर तुम्हाला कसा पडला? त्यांच्यावर अन्याय करण्याची हिंमत कशी झाली? हा GR ओबीसी मध्ये घुसखोरी करून ओबीसीच्या मानेवर सुरी चालवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. हे मी या ठिकाणी आपण कोणालाही माझ्या मंचावर आणा, हे मी सिद्ध करून दाखवेल. म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो होतो ना मी, की साहेब हा आमचा हा GR हा रद्द करा. या GR नुसार ओबीसी कुठे दिसणार नाही. एवढ्या रिक्रुटमेंट होत आहेत. तुम्हाला सांगतो मान्यवरांनो, विदर्भामध्ये
जेवढ्या जागा भरल्या जात आहेत त्यातील ओबीसीच्या सर्व जागा या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेले ओबीसी प्रमाणपत्र आहेत त्यांची निवड होत आहे. स्थानिक एकही इथे नोकरीवर लागत नाहीये. काल परवा मुंबई नागपूर कॉर्पोरेशन मध्ये भरती झाली. एकही माणूस एकही नोकरी विदर्भातल्या माणसाला मिळाली नाही. आमच्याकडे जेवढे कृषी सहाय्यक आलेत माहिती काढा, जिल्ह्यात तालुक्यात एकही माणूस आपला नाही. नोकऱ्या संपवून टाकल्या जात आहेत आणि मोठ्या समाजाला हे सर्व आरक्षण दिलं जात आहे. अरे आम्ही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. त्यांनी 18 पगड जातीला 12 बलुते धारणा घेऊन हे राज्य स्थापन केलं. 12 बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली. परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे आणि हे फडणवीसांचं सरकार आम्हाला मुळापासून संपवण्याचं काम करण्यासाठी जरांगे पुढे झुकला आहे. म्हणून शुद्धीवर आणण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे की सुधर जाओ, होश में आओ, नाहीतर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे या ठिकाणी आहे. काय म्हणतात जरांगे? म्हणजे राजकारण करायला निघाले म्हणतात. आम्ही राजकारण करायला निघालो असतो. गेली 15-20 दिवस सातत्यानं ओबीसीच्या लोकांना हे समजावून देण्याचं काम आम्ही करतो. अरे इथे कोणाचा तरी फोटो आहे का? कोणत्या नेत्याचा फोटो लावलाय? वडेट्टीवारांचा फोटो कुठे दिसला? अरे आमदारकी गेली खड्ड्यात. माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाचीही पर्वा करणार नाही, कशाची चिंता करणार नाही. सत्ता पद हे आज आहे उद्या नाही आहे. पण ओबीसी बांधवाचं संरक्षण करणं, त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे आमचं पहिलं काम आहे. म्हणून मी मैदानात उतरलो आहे. माझे सर्व सहकारी मैदानात उतरले आहेत. त्याची पर्वा आम्ही केली नाही. आणि कोण मूर्ख आहे? ह्या मराठ्यांना समजत नाही. अरे बाबा, माझी लेकरं तो जरांग्या म्हणते ती तुझी लेकरं आमची काय बकरे? तुझी लेकरं आमचे बकरं. ईडब्ल्यूएस मध्ये त्यांना 10% आरक्षण मधून 8.5% आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला मिळतोय. 8.5%. आता नोकरी मिळत आहे ना बाबा. काल आम्ही एमपीएससीचा निकाल पाहिला. एमपीएससीच्या निकालामध्ये जो कटाप आहे तो कटाप जर तुम्ही लक्षात घेतला तर यातून या कटाप मध्ये एमपीएससीच्या ओबीसीचा कटाप 485 ओबीसीचा आणि ईडब्ल्यूएसचा कटाप 450 आहे. आता तुम्ही सांगा ओबीसी मध्ये स्पर्धा आहे का ईडब्ल्यूएस मध्ये आहे? या बैताड जरांगेला हे समजतच नाही. अरे फायदा मराठा तरुणांचा कुठे आहे? आणि आम्ही पहिलेच 10x10च्या खोलीमध्ये 50 जण झोपतो तर का आमच्या उरावर झोपायला पाठवतेस? कुठे मिळणार आम्हाला हक्क आमचा? अरे घ्यायचं असेल तर आमचा बळी मराठा समाजाच्या, मी सर्व नेत्यांना सांगतोय आम्ही विरोधात नाही तुमच्या. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका राहिली आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे यासाठी जरांगे उपोषणाला बसले. त्यावेळेस मी तिथे गेलो होतो आणि सांगितलं माझा पाठिंबा. त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला माहित असेल त्यावेळेस कुणबी नोंदी या ठिकाणी फक्त आणि फक्त यामध्ये माझा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. त्या व्हिडिओमध्ये मी सांगतो त्यावेळेस 8,300 फक्त मराठा आपल्या कुणबी नोंदी होत्या पूर्ण मराठवाड्यामध्ये. म्हणून मी भूमिका घेतली की 8,300 नोंदी आहेत त्या सर्व लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध नाही, आम्ही कोणी विरोध करणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली. परंतु ज्यावेळेस शिंदे समिती आली
त्या शिफारशीनंतर मराठवाड्यामध्ये 2 वर्षामध्ये मागच्या 2,41,000 प्रमाणपत्र वाटले गेली. 2,41,000 आणि आज रोज 1000 प्रमाणपत्र वाटली जात आहे. म्हणजे पूर्ण मराठा समाज ओबीसी मध्ये आला तर MBBS मध्ये तुमचा नंबर लागणार नाही, मेडिकल मध्ये लागणार नाही, इंजिनियर मध्ये लागणार नाही, नोकरी मिळणार नाही. कारण पहिलवान ते आहेत, हिंद केसरी ते आहेत, तुम्ही पहिलवान ते आहेत आणि आम्ही काय आहोत, कुपोषित आहोत. कुपोषित माणसाला घराबाहेर काढण्याचं काम होईल आणि यामधून सर्वात नुकसान कोणाचं होणार आहे. मी ते जबाबदारीनं सांगतो आहे. मराठा समाज जर आला तर आता उपवर्गीकरणाचं काम सरकार करत आहे आणि त्यामध्ये जर कुणबी समाजाला त्यामध्ये टाकलं मराठ्याबरोबर सर्वे करून तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुणबी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही लढाई काही आम्ही आमच्यासाठी लढत नाही आहोत. ही लढाईमध्ये उतरलो, परवा केली नाही. मुख्यमंत्र्यांनी विनंती केली तरी मानलो नाही. कारण ओबीसीचं रक्त आहे. अरे मायक्रो ओबीसी असेल तरी वडेट्टीवार कुठल्या भीतीला, कुठल्या धमकीला भीक घालत नाही. कारण सच्चाई के लिए हम लढने वाले हैं, झूठों से डरने वाले हम नहीं है, हे आम्ही दाखवून दिलं आहे. आणि यासाठी आपल्याला बांधवानो हा GR रद्द केल्याशिवाय आता आपल्याला थांबायचं नाही आहे. काय तकलादू काम आहे हो. या संदर्भात आमच्या मनोहर भाऊ अहो GR काढला. यामध्ये स्थानिक चौकशी अहवाल यांना अर्जदार यांची पार्श्वभूमी सामाजिक कशी निवडायची यासाठी हा फॉर्म आहे. या फॉर्म मध्ये काय आहे माहिती आहे काय, गावातील कुडातील इतर व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असल्यास त्या व्यक्तीचे नावे त्यांच्या अर्जदाराशी जोडा आणि प्रमाणपत्र देऊन द्या. शहाण्या हो, तुम्हाला अक्कल आहे आणि आम्हाला अक्कल नाही. त्याच्या पलीकडे नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं तरी तो पात्र होईल. त्याच्या पलीकडे जाऊन जातीबद्दल कोणताही पुरावा नसल्यास त्याबाबत प्रमाणपत्र दिले असल्यास त्यालाही ओबीसी देऊन टाका. आणि मग त्यामध्ये सामाजिक पार्श्वभूमी कशी, तर कुणबींशी संबंधित सण उत्सव, उदाहरणार्थ बैलपोळा साजरे होतात का. आता ज्याच्या घरी बैल तो जोडीने ते पोळ्यात साजरा करतो. परंतु बैलजोडी साजरी केली, बैलजोडी म्हणजे पोळा साजरा केला की तो ओबीसी झाला, हे यामध्ये दाखवलं आहे. आणि त्याही पुढे जाऊन पुन्हा काय म्हटलं आहे, कुणबी आपले पूर्वजांचा पेहराव हा धोतर, पूर्वजांचा पेहराव धोतर, फटका, लुगडा, चोडी होती काय. तुझ्या आजोबानं पाहिलं का, आमच्या आजोबानं का हाफ पॅन्ट घालून फिरत होता. आमचा आजोबा का जीन्सचा पॅन्ट घालत होता. अरे सर्वांचेच पूर्वज हे धोतरच घालत होते. सर्वांचे पूर्वज आजा या लुगडच घालत होत्या. पण हे जर घालत असतील धोतर, फटका, लुगडा, चोडी, तोही का ना ओबीसी, तोही कुणबी, हे असे शहाणपणाचे GR काढले. याच्या पुढे जाऊन पाय सांगतो आपल्याला, मूळ गावात समान आडनावाची कुटुंबे व नातेवाईक कुणबा करून बहुसंख्येनं राहत असतील तरी त्याला ओबीसी देऊन टाका. काय चाललंय, कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्राला. अरे आमच्यामध्ये भांडण लावायचं काम केलं. हा GR काढला आणि सरकार पुरस्कृत. अरे बसा 2 मिनिट, ते 2-4 उभे आहेत, ते तुमच्या मुळावर उठला हा GR. तुमचं उद्ध्वस्त करणारा हा GR, तुम्हाला बर्बाद करणारा हा GR आहे. हा GR जर रद्द झाला नाही तो तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. म्हणून बसा,
त्या गोंदियाचे आता येऊन गेलेत ना, आमचे बबलू भाऊ कुठे गेले? जेवढ्या पोलीस भरती झाल्या त्यात गोंदियाचा एकही नाही, एकही नाही. पूर्ण मराठवाड्यातून ओबीसीच्या ठिकाणी तुम्हाला काही नाही. आता महायुतीचं सरकार, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री तुमच्या हातात घंटा देणार आहेत आणि ओबीसीनो घंटा हलवत बसा म्हणणार आहे. हलवा घंटा, वाजवा घंटा, खुर्ची आमची आणि तुमच्या हातात घंटा. हे चाललंय ना, सर्व जागा ते बडकावतील. म्हणून तुम्हाला विनंती करायला आलोय या मोर्चाच्या, फाट मोर्चाच्या माध्यमातून. आमची कोणाशी दुश्मनी नाही, मराठ्यांची अजिबात नाही. मराठा समाज बांधवांनो, ह्या आमच्या खूप जाती आहेत. अरे यातील जातीची अवस्था तुम्ही पाहाल, तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. अशा प्रकारची आमची अवस्था आहे. म्हणून आम्हाला विनंती आहे आमची की तुम्ही आमच्यात येऊ नका. तुम्हाला स्वतंत्र मिळवा. तुम्ही स्वतंत्र घेत असाल तर आमची काही तुम्हाला विरोध नाही. जे जे तुम्हाला ईडब्ल्यूएस मध्ये आलंय त्यावेळेस आम्हीच पाठिंबा दिला आणि आम्ही सांगितलं की कोणत्याही हालतीत मराठा समाजातील गरीब व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजेत. ही आमची त्यामागची भूमिका होती. हो, ओबीसी मध्ये कुठल्या कुठल्या जाती आहे, काय अवस्था आहे? गोपाळ, नाथजोगी, ओतारी, वासुदेव, नागजोगी, वडार, कुंभार, पांगुळ, मुस्लिम, मदारी, बंजारा, बोलोहार, बेलदार, सुतार, कुंभार, ढिवर, भोई. हे तर मी मोजकेच वाचून दाखवलं. याच्या पलीकडं खूप जाती आहेत. पण या जातीमध्ये जाऊन जरा एकदा पहा, जरा घ्या, तुला कळेल रे माझ्या बाप की हा आमच्या समाजाची काय अवस्था आहे. अरे 8-8 दिवस झाले ती आमच्या याच्या पोरीला, या समाजातल्या पोरीच्या डोक्याला तेल लागत नाही. 8-8 दिवस आंघोळ करू शकत नाही. त्याच्या पाड्यावर, वस्त्यावर सांगतो पाणी सुद्धा मिळत नाही. इतकी वाईट अवस्था माझ्या बांधवांनो या ठिकाणी करून ठेवलेली आहे. आता आणि सांगतात हे सरकार सांगतंय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय तर म्हणे आम्ही मराठा समाजाला 13,500 कोटी रुपये दिलेत आणि 1.5 लाख मराठा तरुणांना आम्ही लोन दिलं, कर्ज दिलं. मग ओबीसीना किती दिलं? ओबीसी डीएनए वाल्यानं काय दिलं ओबीसीला? यांना जेसीबी घ्यायला, फोकल्यान घ्यायला, तुमचं स्कॉर्पिओ घ्यायला, धंदे करायला पैसे 13,500 कोटी आणि आमच्या महामंडळाला 500 कोटी. त्यांना 13,500 कोटी आणि ओबीसीच्या मंडळाला 500 कोटी. सारथी तुपाशी आणि महाज्योती उपाशी. हे जे खरं आहे. काय दिलं याला? ओ तो टोले जंग, सारथीची इमारत पुण्यामध्ये, अजित दादा कोल्हापूरमध्ये, सुंदर इमारत, एकदम काचाची इमारत, 8-9 मजली इमारत बांधून दिली. 500 कोटी रुपये खर्च केले त्या इमारतीवर. आणि आमची महाज्योतीची इमारत अजूनही भाड्याच्या घरात आहे, किरायाच्या घरात आहे. हे यांची दानत, हे ओबीसी कडे बघण्याचा दृष्टिकोन. म्हणून माझ्या बांधवांनो, या संदर्भात आपली भूमिका आता एकदा फिक्स करा. उद्या तुम्ही कुठेही दिसणार नाही, तुम्ही साफ होऊन जाणार. यासाठी माझी विनंती आहे आपल्याला की आपण आपल्या हक्काच्या संरक्षणासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये 2 सप्टेंबरचा GR हा रद्द झाला पाहिजे. हीच भूमिका ठेवून आपण पुढे यावं अशी माझी मागणी आहे, अशी आमची विनंती आहे. आणि हा मोर्चा, हा आक्रोश मोर्चा येतो अभी झाकी आहे. तुम्ही महाराष्ट्रातील ओबीसी लीडर आलेत तुम्ही. अरे काही होऊन जाऊ देत, कोणत्याही परिणामाला सामोरं घ्यायची पाळी आली तरी जाओ. पण ओबीसी मध्ये घुसखोरी पासून त्यांना थांबवू. सरकार जर थांबवत नसेल तर आपण सरकारलाही थांबवण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करू. मी तुम्हाला विश्वास देईन. मराठवाड्यामध्ये तुम्हा सर्व नेत्यांना सांगतो, एकमेकाची डोकी फोडली जात आहे. गावाचं गाव पण हरवून गेला आहे. प्रचंड एकमेकाला मारहाण करून दोन जातीमध्ये आपल्याला आमची शक्ती विभागण्याचं काम सुरू आहे. हे म्हणतात जाऊन धनगर समाजाला आरक्षण देऊ आम्ही आदिवासी मधून.
आणि आदिवासींच्या विरुद्ध उभे केले. अरे ज्या सरकारला 20 वर्षापासून ड चा र करता येत नाही, धनगराचा ड र आणि धनगराचा ड काढता येत नाही, ते सरकार म्हणताय आदिवासी मधून आम्ही आरक्षण देऊ आणि धनगरामध्ये फूट पाडली, बंजारा समाजामध्ये फूट पाडली, ओबीसी मध्ये फूट पाडली आणि ओबीसी मध्ये फूट पाडून हे सरकार मजा मारत आहे. अरे दोन भाऊ जर भांडले तर आई म्हणते यालाही नको त्यालाही नको, घाल कुत्र्याला. आणि ही पाडी आज आपल्यावर आणली. या सरकारचा एकूणच अजेंडा आहे बांधवांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आरक्षण रद्द झालं पाहिजे. आरक्षण नको आहे हीच विचारधारा यामध्ये आहे. अरे दम असेल फडणवीसजी, देवेंद्रजी, दम असेल आमच्या अजितजी, दम असेल शिंदेजी, तर तेलंगणा सरकारनं ओबीसीला 42% आरक्षण दिलंय. उद्या 42% आरक्षण देण्याची धमक दाखवा, पुरा ओबीसी समाज तुमच्या पाठीमागे उभं होईल. पण तुम्ही जर आम्हाला फसवत असाल तर मात्र आम्ही शांत बसणार नाही, हे सुद्धा आपण लक्षात ठेवा. याच मध्ये आम्हाला म्हणतायत की आम्ही राजकारण करतो. अरे बांधवांनो, आम्ही राजकारण अजिबात करत नाही. मी तुम्हाला विनंती करतोय, जे लाखोच्या संख्येनं तुम्ही आलात, माझी विनंती असणार आहे, इथे राजकारण करू नका, गाव खेड्यात राजकारण करू नका. तुमची पिढी, उद्या उद्ध्वस्त होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी एकमेव, आम्ही कुणाच्याही विरोधात नाही, आम्ही सरकारच्या विरोधात नाही, पण सरकारने जर GR काढला असेल तर काय सरकारच्या विरुद्ध बोलू नये. पाप तुम्ही करणार आणि बोट आम्ही दुसऱ्याकडे कसं दाखवायचं, दाम आहे तुम्ही दाखवा. आणि एकदा यासाठी आपल्याला लढावं लागेल, कारण तो जरांगेच्या पाठीमागे, जरांगेच्या दबावात हे सरकार झुकलं आहे, कमरेपासून वाकलं आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचा उद्ध्वस्त करणारा GR काढला आहे. अरे सब उनके ही मुताबिक सोचे, ये बेअक्लों की ये ख्वाहिश है. सब उनके ही मुताबिक सोचे, ये बेअक्लों की ये ख्वाहिश है. अनपढ़ गवार मिल जाए तो समाज का अपने आप नुकसान हो जाए. या अनपढ़ आणि मराठा समाजाचं नुकसान करताय, हा गवार आणि मराठा समाजाचं नुकसान करताय आणि त्याला सगळेजण जाऊन पाया पडत आहेत. आणि त्याबरोबर ओबीसीचं सुद्धा प्रचंड नुकसान हे सरकार करत आहे. म्हणून माझी विनंती आहे की सगळे सोयरे, नाते संबंध, कुळ, हे सगळं स्थानिक चौकशी अहवालात आम्हाला 6 महिने लागतात ओबीसीचं प्रमाणपत्र करायसाठी. याला 1 तासात प्रमाणपत्र मिळतं, 1 तासात. हे आमच्या भटक्यांना 2-2 वर्ष प्रमाणपत्र मिळत नाही, 2-2 वर्ष. मग आमचा समाज कुठे जायलो? फिरून तो पागल होऊन जातो तरी त्याला मिळत नाही. म्हणून आमची विनंती आहे, बांधवानो, ओबीसी बांधवानो, जागृत व्हा, लढण्यासाठी सिद्ध व्हा. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो आपल्यावर घात करेल त्याचा घात करण्याची तयारी ठेवा, हे या ठिकाणी मी सांगतोय. अरे आग में पानी रखो, ओठों पे चिंगारी रखो. वो आप आग में पानी रखो, ओठों पे चिंगारी रखो. अगर जिंदा ही रहना है तो भाइयों मेरे, लड़ने की तैयारी रखो, तो जिंदा रहोगे, तब जिंदा रहोगे, नहीं तो तुमको मारा जाएगा. तुम्हारी हालत बकरे जैसी होगी, बकरे को काटा जाएगा, 100 हिस्से किया जाएंगे, खुरमुंडी तुम्हारी अलग होगी, तुम्हारे खुरमुंडी अलग होगी, तुम्हारा भेजा अलग होगा, तुम्हारा ये 100 हिस्से डाले जाएंगे, 100 घर में पकाए जाएंगे और ओबीसी को खत्म किया जाएगा. यासाठी तुम्हाला माझी सर्व विनंती आहे, सर्व माझ्या ओबीसी बांधवांना, की या ठिकाणी आपण आलात, एकच विचार करा, जोपर्यंत 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, तरच आपण वाचू. आणि आपण वाचू तर इतरांना वाचवू. आपल्याला कोणी मारेल तर त्याला मात्र मारण्याची तयारी आपण ठेवा, ही विनंती करतो, हात जोडून विनंती करतो. आणि आपण लाखोच्या संख्येने त्याला
यामुळं मला वाटतं महायुती सरकारला आता होश येईल. आणि हेही सांगतो, जर हा GR रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक, त्यांनी मुंबई जाम केली, आम्ही मुंबईसह पुरा पुणे, पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे. म्हणून आपणाला बांधवानो, आपण यासाठी तयार राहावं अशी नम्रपणे विनंती करतो. आणि मोठ्या संख्येने आपण आलात, आपल्या चरणी नतमस्तक होऊन एवढंच सांगतो, मला राजकारण करायचं नाही. जांडी या मोर्चामध्ये गेली 20 दिवस प्रचंड मेहनत घेतली, अनेक गावोगावी फिरून आलेत. त्यामुळं आम्ही आमच्या नेत्याकडे आपण बघू नका, मी नाही तर कोणीतरी दुसरा येईल लढायला, पण जो लढायला तुमच्यासाठी येईल त्याच्या पाठीमागे राहा. विजय वडेट्टीवार जर बेईमानी करेल तर वडेट्टीवारांना सुद्धा धडा शिकवण्याची ताकद तुमच्यामध्ये ठेवा. जो तुमच्या भावनेशी खेळेल त्याचा बंदोबस्त करा. कारण ओबीसी म्हणून आमच्यामध्ये कोणी शिरता कामा नये, आमच्यामध्ये कोणी हक्क वाजवता कामा नये, आमच्याकडे कोणी घुसखोरी करता कामा नये. यासाठी लढण्यासाठी सिद्ध व्हा अशी आपल्याला नम्रपणे विनंती करतो. आणि तो आमचा एक मंत्री आबासाहेब पाटील, ज्याच्या पोटात त्याच्या ओठात, तो म्हणतो की कर्ज मागणीसाठी आम्हाला निर्णय घ्यावे लागतात. काऊन तर या संदर्भात त्यांची भूमिका अशी आहे की ते म्हणतात, कुठे गेलं रे कागद आहे, काय म्हणले त्यांनी, आबासाहेब पाटील सहकार मंत्री, हे सहकार मंत्री म्हणतात की बांधवानो, आबासाहेब पाटील यांनी काय म्हटलं आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, निवडून येण्यासाठी आश्वासनं द्यावी लागतात आणि ते काही पूर्ण करण्यासाठी नसतात. वारे शाण्या, तुझी शेतकऱ्याच्या बांधावर जिरवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही हा विश्वास देतो. आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने आलात, आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय सेवा, जय भीम, राम राम, वासलाम वालेकुम. जय ओबीसी, जय ओबीसी. सर्व ओबीसी बांधवांनी एकदा हात वर करा, पुन्हा एकदा दोन्ही हात वर. जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. काळा GR रद्द झालाच पाहिजे. 2 सप्टेंबरचा काळा GR रद्द झालाच